मार्गदर्शन करतायत आणि म्हणून आपल्याला लवकरात लवकर पाऊस पडावा आणि शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळावा अशा प्रकारचं आपण सगळेच जण प्रार्थना करतोय। आणि नेहमीच राजकारण तर आपण राजकारण नेहमी करतोच आहे, परंतु जेव्हा अधिवेशन असतं त्यावेळेस मात्र थोडं राजकारण बाजूला ठेवून आपण समाजकारण केलं पाहिजे आणि या राज्यातल्या शेतकरी असतील, कष्टकरी असतील, लाडक्या बहिणी असतील, कामगार असतील, सगळे जे कोणी लोक असतील यांना न्याय मिळवून कसा आपल्याला देता येईल। आणि विरोधी पक्षाचं काम जिथं सरकार चुकत असेल नक्की विचारा, परंतु सरकार चांगलं काम करत असेल तरी सुद्धा बिनबुडाचे आरोप करायचे, ठोकत राहायचं, ह्या सगळ्या काही गोष्टी योग्य नाही आहे। मी आपल्याला सांगतो, 2.5 वर्षाच्या माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत जी कामं झाली तुमच्या समोर आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या आता 1.5 वर्षाच्या काळात देखील आपण पाहिले तर आम्ही 300 निर्णय घेतले। सर्वसमावेशक गृहनिर्माण धोरण आणलं, 35 लाख लोकांना घरं द्यायचे आहेत। झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्रासाठी क्लस्टर योजना, समूह पुनर्विकास योजना ती करतोय। मुंबई पुणे मिसिंग लिंकचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे। ग्रामीण पेयजल धोरण आम्ही आणलेलं आहे। प्रशासन अधिक कार्यक्षम आम्ही करतोय। सरकारी विभाग वाढवून मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनात 46 आपण केलेत। ग्रामीण भागात 3,500 किलोमीटरचे रस्ते आम्ही बांधतोय। 90,000 कोटींच्या उद्योगांना प्रोत्साहन दिलेलं आहे। 20,000 रोजगार मिळतील। आणि राज्यात एआयचं धोरण मगाशी तुम्ही बोललात ते एआयचं त्यांनी पत्रामध्ये एआय वापरलेलं आहे। एआयचं धोरण आम्ही जाहीर करतोय। त्याचबरोबर विकसित भारत जी योजनेची प्रभावी अंमलबजावणी देखील आम्ही करतोय। विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर आम्ही करतोय। त्याचबरोबर अनेक डेपो गेटवे ऑफ इंडिया मेट्रो 23,487 कोटीला मंजुरी दिली आहे। सांडपाणी प्रक्रिया पुनर्वापर धोरण 424 शहरांना लाभ देणारं धोरण या ठिकाणी आम्ही आणलंय। तुम्हाला एकच सांगतो, मुंबई महापालिका 20-25 वर्षे ज्यांच्या ताब्यात होती, सिमेंटचे रस्ते जाऊ द्या, साधे STP पण नव्हते, सगळं प्रदूषित पाणी समुद्रात जात होतं। आम्ही जेव्हा महायुती पुन्हा सरकारमध्ये आलो 22ला, आम्ही दोघांनी निर्णय घेतला आणि सिवरेज ट्रीटमेंट प्लॅनला मंजुरी दिली। 7 ट्रीटमेंट प्लॅनला 24,000 कोटी आणि आता ते वर्षभरामध्ये कंप्लीट होतील। म्हणजे समुद्रात होणारं इतके वर्षाचं प्रदूषण देखील कमी होईल। म्हणजे एक उदाहरण दिलं तुम्हाला मी। त्यामुळे सगळे स्टे होते ते पण आम्ही काढून ते जाऊ देते, खूप जुनं झालं। आणि स्पीड ब्रेकर काढून टाकले। महाविकास आघाडीचा पाय कशावर होता तर ब्रेकवर होता, आमचा कशावर एक्सिलेटरवर आहे। आणि म्हणून हा फरक आहे महायुती आणि हा। आणि त्यामुळे आता खूप मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण नंबर 1 आहोत, GDPत नंबर 1 आहोत, स्टार्टअपमध्ये नंबर 1 आहोत, FDIमध्ये नंबर 1 आहोत, सगळीकडे नंबर 1 आहे। नवी मुंबईचं एअरपोर्ट त्याचं लोकार्पण झालं। आता ठाणे आणि नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्ग आम्ही करतोय। मुंबई आणि नवी मुंबई एअरपोर्टला मेट्रोने जोडतोय। हे सगळे प्रकल्प सांगण्याचं कारण आपल्याला की ते म्हणतात काय केलं काय केलं काय केलं। अरे काय केलं ते हे बघा ना, डोळे उघडा, डोळे बघा नीट। आणि त्यामुळे मी काय कोणाचा प्रचार करत नाही भाई, परंतु विरोधी पक्षाने देखील सरकार किती गतिमानतेने वेगाने काम करतंय याचं ॲप्रिशिएशन सोडा, पण टीका टिप्पणी करताना खोटे आरोप करू नका। आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे 12 वर्ष कार्यकाळ झाला, आज 12 वर्षामध्ये 2014 पूर्वीची आपण परिस्थिती पाहिली, 2014 नंतरची परिस्थिती पाहिली देशाची, म्हणजे महाराष्ट्राला काय ते काँग्रेस पार्टीने 2 लाख कोटी दिले होते ना, 2 लाख कोटी मोदी साहेबांनी 2 लाख कोटी 10 वर्षात, आणि 10 वर्षात मोदी साहेबांनी 12 लाख कोटी रुपये दिले। तरी मोदी साहेबांच्या नावाने खडे फोडतात।